नेक्स्ट जे उदाहरण आहे 9 + इक. तर इथे काय आहे, औची मात्रा आहे आणि इथे काय आहे, ऱ्हस्व ई आहे. अशा औ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार, आव होणार आहे. त्या औचं काय झालं मग, आव झालं, आ व. ओके. आता हा स्वर इथे जशाच तसा खाली घ्या. इथे आपण काय काढला, स्वर बाहेर काढला होता, तर तिथे काय राहिलं, हलंत न राहिलं. आता हा हलंत न जशाच तसा इथे घ्या. आता काय करायचं आहे, तर हा आ + न. ओके, कारण व्यंजनाला कोण पूर्ण करणार आहे, स्वर पूर्ण करणार आहे. जर आवमध्ये काय व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या समोर स्वर आहे, तर ह्या कंडिशनमध्ये ते एकमेकांना पूर्ण करू शकतात का, नाही. त्याच्यामुळे अशा जिथे स्वर पुढे आहे तर त्यानं काय केलं, त्याच्या पुढच्या हलंत व्यंजनाला पूर्ण केलं. त्याच्यामुळे हा न ला हा स्वर पूर्ण करणार. तर इथे लिहा ना. आता या ठिकाणी इथे हलंत व्यंजन आणि इथे ई हा स्वर आहे, तर या दोघांना इथे जोडून टाका. व + ई. तर इथे मात्रा कशाची होणार आहे, ऱ्हस्व ईची मात्रा होणार आहे. मग ऱ्हस्व ईची मात्रा आणि व. आता राहिलेल्या शब्दातील जे अक्षर आहे ते जशाच तसं लिहून काढा, नाविक. ओके. तर 9 + इकची जी विग्रह आहे त्याची जी संधी झाली ती नाविक अशा पद्धतीनं झाली. ओके. तर हे अशा पद्धतीनं आपण 4 कंडिशनचे आपण काय बघितले, 4 उदाहरणं असे बघितले. तर हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजलं आहे अशी मी आशा करते. जर यामध्येही तुम्हाला काही समजलं नसेल, डाऊट असेल, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हे नक्की चांगल्या पद्धतीनं समजलं असेल, लक्षात आलं असेल, ट्रिक्स ह्या समजल्या असतील, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या शब्दांचा विग्रह नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी काय म्हटलं, विग्रह सांगायचा आहे, संधी नाही. तर तुम्हाला इथे विग्रह आपल्या कमेंट बॉक्समध्ये या 2 शब्दांचा सांगायचा आहे. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पोर्टलेट मराठी 2.0.